नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. हिंदरत्न स्वर्गीय तानाजीराव हंगे यांच्या स्मृतींना उजाळा. समाजसेवेचे कार्य हंगे परिवाराने अविरत जपले आहे. समर्थ प्राथमिक आश्रमशाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ SRS ग्रुप व रुद्रा फाउंडेशन सलगरे यांच्या वतीने आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक गोपाळ पाटसुपे होते. या प्रसंगी सुजान पालकत्व या विषयावर त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आजचा विद्यार्थी हा जगाशी इंटरनेटद्वारे कनेक्ट झाला आहे. विज्ञानाच्या ज्ञानाच्या दिशा रुंदावत चाललेल्या आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. पालक आणि शिक्षक यांची येणाऱ्या काळात फार मोठी जबाबदारी आहे, असे व्याख्याते गोपाळ पाटसुपे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते संभाजीराव आबा पाटील, समर्थ आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष अशोक भाऊ उमासे, लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील, बाळासाहेब उमासे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील, सुजित भाऊ लकडे, परसराम नागरगोजे, शरदनाना उमासे, विनायक उमासे, संभाजी हंगे, पोलीस पाटील शारदाताई हंगे, दादा उमासे, अण्णासाहेब हंगे, रामचंद्र खाडे, अशोक नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी नागरगोजे, रुद्रा फाउंडेशनचे मयूर बंडगर, सूरज खाडे, एकनाथ खाडे, बिरदेव सोलनकर, तुकाराम निकम, सचिन निकम, शशिकांत उमाशे, नंदकिशोर नागरगोजे व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सयाजी शिंदे यांनी केले. प्रास्ताविक राजेंद्र नागरगोजे सर यांनी केले. आभार राहुल हंगे साहेब यांनी मानले. करण्यात आलेला आहे. पण त्याआधी आणखीन एक गोष्ट मनाला भावली, तुम्हाला घडवणाऱ्या तुमच्या मार्गदर्शक शिक्षकांचा देखील या ठिकाणी सन्मान झाला. त्या बात आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू मंत्र आहे आगळा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तुमच्या आई वडिलांच्या माध्यमातून, गुरूंच्या माध्यमातून बरंच काही तुम्ही चांगलं शिकत आलेला आहात. मी वेगळं काही सांगणार नाही, पण जे काही आहे तेच वेगळं सांगण्याचा, वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा तुमच्यासमोर मी प्रयत्न करणार आहे.